येत्या काही दिवसांमध्ये कागल शहरातील ऐतिहासिक कैबी चौक येथे पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा महाराष्ट्र कर्नाटक या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर येथील गैनीनाथ नगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय या ठिकाणी आढावा बैठक संयोजन कमिटी व नागरिकांच्या मध्ये संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दलित मित्र बळवंत माने हे होते, तर प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश काडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची होती। स्वागत व प्रास्ताविक करताना रमेश रत्नाकर यांनी कागल शहरामध्ये होणाऱ्या पहिल्या बौद्ध धम्म मेळाव्याची संकल्पना व माहिती सांगितली। यावेळी माजी नगरसेवक विवेक लोटे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या। आपले मनोगत व्यक्त करताना नियोजन कमिटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर म्हणाले, कागलमध्ये होणारा पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा हा राजकारण विरहित आहे। हा कार्यक्रम झोपलेल्या समाजाला जागा करणारा असून हा कार्यक्रम सर्वसमावेशक होणं गरजेचं आहे। तसेच समाज एक संघ दाखवण्याची गरज आहे। सदर होणारा कार्यक्रम आपलाच आहे असं समजून समाजातील महिला व पुरुष वर्गाने उपस्थित राहण्याचं आवाहन प्रकाश काडेकर यांनी केलं। शेवटी बैठकीच्या अध्यक्ष भाषणात बोलताना बळवंत माने म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील जनतेसाठी केलेल्या कामाची परतफेड करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे आहेत। या कार्यक्रमाला समाज म्हणून एकत्र येऊन या कार्यक्रमातून बौद्ध धम्माचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन जाणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहिजेत असं मनोगत बळवंत माने यांनी केलं। यावेळी योगेश दाभाडे, सागर शिंदे, भिकाजी कांबळे, रमेश कांबळे, नगरसेवक उमेश सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी भगवान कांबळे, उत्तम कांबळे, चंदन शिवेसर, संजय फरागडे, बबलू कांबळे, तानाजी भोसले, आशिष कांबळे, डॉक्टर मोहन कांबळे, ॲडव्होकेट रुपेश वाघमारे यांच्यासह नियोजन समितीचे सर्व सदस्य व कागल तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय ढोबळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विवेक लोटे यांनी केले।